तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची। ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही। जे काही राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्वतःची आघाडी तयार करून त्याचा एक शॉर्ट फॉर्म इंडिया असा वाटेल अशा प्रकारचा केलेला आहे। तर अनेक शब्द एकत्र आणून जर इंडिया असं त्याचं एक नाव तयार होत असेल तर तसं नाव देण्यापासून त्यांना कोणी थांबवू शकत नाही, ते काही बेकायदेशीर नाही। परंतु आता भारत सरकारने जो एक विषय आणलेला आहे की आपण इंडिया हे नावच कॉन्स्टिट्यूशनमधून काढायचं आणि केवळ भारत हेच आपल्या देशाचं नाव राहील, तर त्या संदर्भात आपल्याला नक्की विचार केला पाहिजे। कारण की आत्तापर्यंत भारतीय संविधानात आहे इंडिया दॅट इज भारत, हा युनियन ऑफ स्टेट्स असेल, सगळ्या युनियननी मिळून तयार झालेलं हे आपलं राष्ट्र आहे आणि त्याच्यानुसार इंडिया आणि भारत हे दोन नावं आपल्या देशाला आहे। त्याचं कोणतं तरी एकच नाव ठेवायचं असा जर विचार सरकारचा असेल तर नक्कीच तसा विचार करता येऊ शकतो। त्यासाठी लोकसभेमध्ये बिल पारित करावं लागेल, ते बिल मेजॉरिटीने पास झालं पाहिजे आणि जेव्हा अनेक राज्यांचा संबंध असतो तेव्हा राज्यांची संमती घ्यावी लागते, पण भारत या देशाचं नाव भारत एवढंच ठेवायचं यासाठी काही राज्यांची संमतीची गरज राहणार नाही। साध्या अमेंडमेंट प्रोसिजरनुसार लोकसभेमध्ये जर ठराव संमत झाला तर तशानुसार पुढची प्रक्रिया करून राष्ट्रपतींच्या संमतीने भारतीय संविधानातल्या कलम 1 मध्ये जिथे इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे तिथे केवळ भारतच आपलं नाव राहील अशा प्रकारचा बदल केला जाऊ शकतो। आता दुसरा मुद्दा आहे की इंडिया हे नाव ठेवण्यामागे ब्रिटिश कालीन इम्पॅक्ट आपल्यावर आहे आणि इंडिया हे नावसुद्धा ब्रिटिश गुलामगिरीचंच प्रतीक आहे अशा स्वरूपाची मांडणीसुद्धा काही जण करत असतात। नावामध्ये काय असं जरी म्हटलेलं असलं तरी मला असं वाटते की भारत हे नाव असायला काही हरकत नाही आणि ते नाव जर तसं बदललं तर मात्र सगळेच नावं बदलले पाहिजे। म्हणजे आपल्या इथे विमानांना जे नावं किंवा नंबर देण्यात येतो रजिस्ट्रेशनचा तो सुद्धा VT या नावाने तयार होतो, म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी किंवा व्हाईसरॉयस टेरिटरी अशा शॉर्ट फॉर्ममध्ये VT आहे। तर आपल्या सगळ्या विमानांचे रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा बदलण्याची गरज आहे आणि जे काही राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्वतःची आघाडी तयार करून त्याचा एक शॉर्ट फॉर्म इंडिया असा वाटेल अशा प्रकारचा केलेला आहे। तर अनेक शब्द एकत्र आणून जर इंडिया असं त्याचं एक नाव तयार होत असेल तर तसं नाव देण्यापासून त्यांना कोणी थांबवू शकत नाही, ते काही बेकायदेशीर नाही। परंतु आता भारत सरकारने जो एक विषय आणलेला आहे की आपण इंडिया हे नावच कॉन्स्टिट्यूशनमधून काढायचं आणि केवळ भारत हेच आपल्या देशाचं नाव राहील, तर त्या संदर्भात आपल्याला नक्की विचार केला पाहिजे। कारण की आत्तापर्यंत भारतीय संविधानात आहे इंडिया दॅट इज भारत, हा युनियन ऑफ स्टेट्स असेल, सगळ्या युनियननी मिळून तयार झालेलं हे आपलं राष्ट्र आहे आणि त्याच्यानुसार इंडिया आणि भारत हे दोन नावं आपल्या देशाला आहे। त्याचं कोणतं तरी एकच नाव ठेवायचं असा जर विचार सरकारचा असेल तर नक्कीच तसा विचार करता येऊ शकतो। त्यासाठी लोकसभेमध्ये बिल पारित करावं लागेल, ते बिल मेजॉरिटीने पास झालं पाहिजे आणि जेव्हा अनेक राज्यांचा संबंध असतो तेव्हा राज्यांची संमती घ्यावी लागते, पण भारत या देशाचं नाव भारत एवढंच ठेवायचं यासाठी काही राज्यांची संमतीची गरज राहणार नाही। साध्या अमेंडमेंट प्रोसिजरनुसार लोकसभेमध्ये जर ठराव संमत झाला तर तशानुसार पुढची प्रक्रिया करून राष्ट्रपतींच्या संमतीने भारतीय संविधानातल्या कलम 1 मध्ये जिथे इंडिया दॅट इज भारत असं म्हटलेलं आहे तिथे केवळ भारतच आपलं नाव राहील अशा प्रकारचा बदल केला जाऊ शकतो। आता दुसरा मुद्दा आहे की इंडिया हे नाव ठेवण्यामागे ब्रिटिश कालीन इम्पॅक्ट आपल्यावर आहे आणि इंडिया हे नावसुद्धा ब्रिटिश गुलामगिरीचंच प्रतीक आहे अशा स्वरूपाची मांडणीसुद्धा काही जण करत असतात। नावामध्ये काय असं जरी म्हटलेलं असलं तरी मला असं वाटते की भारत हे नाव असायला काही हरकत नाही आणि ते नाव जर तसं बदललं तर मात्र सगळेच नावं बदलले पाहिजे। म्हणजे आपल्या इथे विमानांना जे नावं किंवा नंबर देण्यात येतो रजिस्ट्रेशनचा तो सुद्धा VT या नावाने तयार होतो, म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी किंवा व्हाईसरॉयस टेरिटरी अशा शॉर्ट फॉर्ममध्ये VT आहे। तर आपल्या सगळ्या विमानांचे रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा बदलण्याची गरज आहे आणि आम्ही या संदर्भात याचिकासुद्धा केली होती मानधना यांच्यातर्फे आणि त्यांनी मागणी केली होती, सिंघानिया यांच्यातर्फे आपण केली होती। सिंघानिया स्वतः वैमानिक आहेत आणि
त्यांच्यातर्फे मागणी केली होती की BH असं शॉर्ट फॉर्म ठेवावं भारताचं आणि त्याच्यापासून सगळे नावं सुरू झाले पाहिजे, परंतु तसं अजूनपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे केवळ भारत हे नाव करून चालणार नाही, तर मग आंतरराष्ट्रीय स्वरूपात जिथे जिथे नोंदणी इंडिया म्हणून आहे तिथे सुद्धा आपल्याला अनेक बदल करावे लागतील. आधी भारताची ओळख भारत, आर्यव्रत किंवा जांबूद्वीप, हिंदुस्तान अशा 4-5 प्रकारे होती. पण तेव्हा आपण एक राष्ट्र म्हणून नव्हतो, तर वेगवेगळे राज्य होते आणि त्या विखुरलेल्या राज्यांना 1919 मध्ये ब्रिटिशांनी कायदा करून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग त्याचा इम्पॅक्ट म्हणून आपण पाहतो की इंडिया दॅट इज भारत असं नाव आलेलं आहे. असं जर भारत नुसतं नाव करायचं असेल तर तशी संविधानिक प्रक्रिया करून ते करता येऊ शकेल. खरं तर इंडिया आता नाव हे हद्दपार होणार, मात्र काय आपण पाहतो की का अनेक पक्ष एकत्र की इंडिया नावाचा पक्ष पण त्यांनी काढलाय. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असू शकते, परंतु सगळे राजकीय पक्ष जर सरकार बदललं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इंडिया असं त्यांनी नाव आपलं स्वतःचं दिलं असेल, तर तेवढ्या कारणावरून देशाचं नाव बदलायचं हे जरा जास्तीची प्रतिक्रिया आपण म्हणून बघू शकतो. ओव्हर रिॲक्ट होणं असं आपण त्याला म्हणतो. तर तसं न करता अत्यंत संयमित पद्धतीने आवश्यकता म्हणून भारत हे नाव करायचं अशी प्रक्रिया असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.